नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। मात्र फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तर अशा पद्धतीची एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आणि फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये आता या दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये हे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 ते 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता हप्ता तर जमा होणार आहे, मात्र हा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी कोणते काम करावे लागणार का, तर हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर या संदर्भातील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब का झाला याबद्दलची देखील सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील ए टू झेड माहिती, प्रत्येक महत्त्वाची अपडेट आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण बघणार आहोत। तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, आज पैसे जमा होणार का नाही, तर याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। आता काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। आणि फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार हे तर समजलं, परंतु हे पैसे नेमके खात्यावरती कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची एकदम खरी अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता सध्या जर सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियावरती यूट्यूबवरती आपल्याला अशा बऱ्याच खोट्या बातम्या देखील बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले, उद्या हप्ता जमा होणार, परंतु अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवणे देखील या ठिकाणी म्हणजेच की अविश्वास ठेवणे, कारण की सध्या बऱ्याच अशा खोट्या देखील बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत। आता सध्या जर बघायला गेलं म्हणजेच की सोशल मीडियावरती असं सांगण्यात येत आहे की हप्ता जमा झाला आणि प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। आता हप्ता नेमका कधी जमा होणार हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आणि हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। आता नेमका हप्ता कधी जमा होणार, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी बघूयात आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार हे आपण पुढे बघूयात। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता
नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार, मात्र फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार हप्त्याचा लाभ। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण बघूयात आणि त्यानंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता राज्यातील शेतकरी सध्या एका महत्त्वाच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 8व्या हप्त्याचा निधी अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहेत। 7वा हप्ता मिळून 6 महिने उलटले, पण त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवरती कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण देखील बघायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना संपला, जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपत आला आणि तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे। सरकार म्हणजेच की शेतकऱ्यांनी सरकारवरती देखील सध्या तीव्र नाराजी वर्तवली असल्याचं देखील सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब का झाला। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की PM किसान सन्मान निधीचा जो 21वा हप्ता होता तो नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला। त्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणे अपेक्षित होते। तसेच मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा काळ होता। अनेक माध्यमांनी अशा बातम्या चालवल्या होत्या की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकार हा हप्ता जमा करेल, परंतु सरकारने तसे केले नाही। आता वृत्तपत्रांनी केलेल्या चौकशीतून असे समोर आले आहे की निधीच्या कमतरतेमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे। सरकारकडे सध्या या योजनेसाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी उपलब्ध नाही। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास या ठिकाणी विलंब झाला आहे। आता हप्ता जमा होण्याचा विलंब का झाला हे तर तुम्हाला समजलं असेल, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकार आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना गुंडाळण्याच्या म्हणजेच की बंद करण्याच्या तयारीमध्ये असल्याची देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे। आता 6 मार्च 2026 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। असे मानले जात आहे की या योजनेऐवजी सरकार काहीतरी नवीन चॉकलेट किंवा नवी घोषणा शेतकऱ्यांपुढे ठेवू शकते आणि ही जुनी योजना कायमस्वरूपी बंद देखील केली जाऊ शकते अशी देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे। आता जेव्हा प्रशासनाकडे या हप्त्याबद्दल विचारणा केली जाते तेव्हा त्यांच्याकडून एकच उत्तर मिळते, निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये येत आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर हप्ता बंद होणार, योजना बंद होणार अशी देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली नमो शेतकरी योजना ही योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे का असा प्रश्न देखील सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। जर ही योजना बंद झाली तर ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयाची नाराजी आणखीन वाढू शकते। एकीकडे भाजप हा मोठा पक्ष ठरत असला तरी शेतकरी हिताच्या योजनांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता सर्व म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर हप्ता जमा होण्यासाठी आता फार उशीर झाला आहे। का तर सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये देखील हप्ता म्हणजेच की योजना बंद होणार, हप्ता मिळणारच नाही अशा देखील चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू झाल्या आहेत। परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार असं सांगण्यामध्ये आलं आहे की सध्या आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून येत्या 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। काही तांत्रिक कारणामुळे किंवा निधीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असला तरी येत्या 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प असून याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी
हप्त्याची तरतूद केली जाईल आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6 मार्च 2026 पर्यंत राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा केला जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला समजलं असेल। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, काही तांत्रिक कारणामुळे तसेच निधीची कमतरता असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला, परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग येत असल्याचं देखील सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। आता हप्ता वितरणाची एक शासकीय प्रक्रिया असते आणि ही सर्व प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 6 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तसेच 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणजेच की दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा केला जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा जर विचार केला तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 21 हप्ते जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्येच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की 28 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। याच फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होईल किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा साधारणतः 6 मार्च पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की या दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता जमा होण्याची शक्यता आहे। जर लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले तर नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। नक्कीच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता लवकरच म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल। तसेच दोन्ही योजनांचे 2 हप्ते कधीपर्यंत जमा होऊ शकतात हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे। परंतु शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार असले तरी हे 4000 रुपये सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं नाही, कारण की काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की कोणत्या कारणामुळे खात्यावरती पैसे जमा होणार नाही। तर बघा, या दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी तसेच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता तुमचा असा देखील प्रश्न असेल की कोणते कामे करावी, तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजेच की तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। सध्या जर बघायला गेलं म्हणजेच की कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। आता ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्या। जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होतील आणि जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि
PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या लाभासाठी म्हणजेच की 2 हप्त्यांच्या एकूण 4,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला KYC करावी लागणार आहे। आणि जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। जर KYC केली नसेल तर तात्काळ KYC करून घ्या। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमच्याकडे फार्मर ID असणं देखील अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता जर तुम्हाला नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल, पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, तसेच नमो शेतकरी योजनेचा, PM किसान योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे फार्मर ID असणे आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर ID अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर ID काढले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर ID काढून घ्या। त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमच्याकडे आधार कार्ड असेलच। आता हे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची तुम्ही खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत। या 3 गोष्टींची पूर्तता करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा। पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला KYC करायचे आहे। दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमच्याकडे जर फार्मर ID नसेल तर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायचं आहे। आणि तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। तर ही 3 कामे करणे आवश्यक आहेत। आणि जर ही 3 कामे तुमचे पूर्ण असतील तर 100% आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। किती रुपये जमा होणार तर 8व्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने आता तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होतील। कधी तर आता लवकरच हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा झाली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। 2 हप्त्यांचे 4,000 रुपये याच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत जमा होतील किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची राज्यभरातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।